आज मी तुम्हाला इथे सर्वात सोपी अशी कुरडई बनवून दाखवणार आहे। ज्यांना कुरडई बनवणं खूप अवघड वाटत असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। न भिजवता न दळता व चीक न पाडता सुद्धा आपण इथे पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया बनवणार आहे। बनवायला पण खूप सोपे आणि एकटीने ह्या बनवू शकतो। जर तुम्ही कुरडईचा पापडचा बिझनेस करत असाल तर ह्या पद्धतीने सुद्धा कुरडई बनवू शकता आणि बनवायला एकदम सोपी पद्धत आहे आणि दिवसाला तुम्ही 300 ते 400 कुरडया सहज बनवू शकतात। तर बनवल्यावर आणि वाळल्यानंतर त्या 4 ते 5 पट फुगतात, तशा चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। तर त्या कशा बनवायच्या आज मी तुम्हाला सांगणार आहे। ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण की या पद्धतीने जर कुरडया बनवल्या तर वर्षे ते 2 वर्षे हमखास टिकतात। आता इथे बघा, या पद्धतीने बघा कुरडया छान अशा फुगून वरती येतात, तशाच कुरकुरीत सुद्धा खूप होतात त्या। तर त्यासाठी आपण काय साहित्य घेणार आहे ते बघू शकतात। इथे आता मी जाड कढई घेतलेली, त्यानंतर आपल्याला इथे 1.5 वाटी पीठ घ्यायचं आहे। आता कुठल्याही वाटीचं किंवा भांड्याचं तुम्ही प्रमाण घेऊ शकतात। तर इथे 1.5 वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे। त्यानंतर थोडासा पापड खार घालायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्यानंतर आणि परत आपल्याला यावरती गॅसवरती पाणी ठेवायचं आहे। तर ते पाणी ठेवताना आपण पीठ घेतलं आहे त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे। म्हणजे आता आपल्याला 1 वाटीला 2 वाट्या पाणी लागेल, तर आपण इथे 1.5 वाटीला 3 वाटी पाणी आपण इथे वापरणार आहे। 3 वाट्या भरून मी इतकं पाणी घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळी आणायची आहे। तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि मस्त अशी उकळी आणून घेऊ। उकळी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, हे बघू शकतात उकळी इथं आलेली आहे आणि उकळतच पाणी आपल्याला इथे पाहिजे। मीठ जर तुम्ही पिठात नाही टाकलं तर पाण्यात सुद्धा टाकून उकळून घेऊ शकतात। आता आपल्याला बघा पाणी किती उकळलेलं आहे। मी पकडीने पकडलेलं आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे, त्या म्हणजे भांड्याने मी मिक्स करत जाते, कारण की खूप गरम आहे, आपल्याला हे हातानं गरम करायचं नाही। इथे तुम्ही चमचाचा सुद्धा वापर करू शकतात। आता मी हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करते, त्याच्या गाठी वगैरे अजिबात होऊन द्यायचे आणि आपल्याला थोडं थोडं करत जसं लागेल तसं आपण पाणी यामध्ये मिक्स करत जाणार आहे, हे बघू शकतात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता बघा थोडं थोडं करत मी पाणी घालते पिठामध्ये आणि तसं ते घट्ट होण्यास सुरुवात पण झालेली आहे। बघा गाठी वगैरे काही होत नाही आहे, व्यवस्थित हे मिक्स होतं आहे। अजूनसुद्धा खाली सुकं पीठ राहिलेलं आहे। आता परत आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। राहिलेलं मी सर्व पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, त्यामधलं काही पाणी मी इथे शिल्लक ठेवणार नाही आहे। आता राहिलेलं सर्व पाणी मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे बघा। आणि पाणी अजूनसुद्धा खूप गरम आहे, कारण की आपण हे उकळतं पाणी इथे वापरलेलं होतं, त्यामुळे ते पीठ व्यवस्थित शिजलं जातं। तर आता बघा फक्त आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि त्यानंतर आपल्याला याची वाफ काढायची। वाफ काढताना आपल्याला खूप टाईम तर नाही वाफ काढायची, फक्त 3 ते 4 मिनटं इतकी वाफ काढणार आहे आपण याची। तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि ते बघू शकतात अजिबात यामध्ये गाठी वगैरे काही झालेलं नाही आहे। इथे निम्मं पीठ आपलं निम्मी प्रोसेस व्यवस्थित झालेली आहे, छान असं सुद्धा शिजलेलं आहे। फक्त थोडीशी वाफ आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। आता 3 ते 4 मिनटं आपण इथे वाफ काढल्यानंतर मी तुम्हाला पीठ दाखवते कसं तयार झालेलं आहे। ते एकदम मस्त व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे, बघू शकतात किती सोपी पद्धत आहे। त्यामुळे आपल्या कुरडया तर पांढऱ्या शुभ्र येतात, पण जास्त भांडी वगैरे भरत नाही आणि पटकन पण होतात। ज्यांना चीक काढायला खूप अवघड वाटत असेल त्यांच्यासाठी ही एकदम सोपी पद्धत आहे। तर आपण हे राशनच्या तांदळाच्या पिठापासून आपण ही कुरडई बनवलेली आहे। तर ही पिठापासून आपण ही कुरडई खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। तुम्हाला चीक न काढता, न दळता, न भिजवता एकदम सोप्या पद्धतीने ही कुरडई आपण इथे बनवून घेतलेली आहे। 4 ते 5 मिनटं झालेली आहे। आता आपण हे चेक कसं करायचं व्यवस्थित झाले की नाही, तर थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि असं पिठावरती या पद्धतीने लावून घ्यायचं आहे। जर हाताला जर आपलं पीठ जर चिकटकलं नाही तर समजून घ्यायचं आपलं कुरडईचा चीक व्यवस्थित तयार झालेला आहे। तर आता बघा इथे आपण हे साचा घेतलेला आहे। तर आता हा चकलीचा साचा आहे,
त्याला आपल्याला तेल आणि पाणी लावून घ्यायचे। पाणी घेतलेले आणि थोडंसं 1-2 थेंब आपण इथं तेलाची घातलेली खायच्या तेलाची। त्यानंतर बघा ही चकली आपण यामध्ये घातलेली आहे आणि ही बारीक आहे आणि मी थोडंसं जाड्याची वापरलेली आहे। तर आपण इथे शेवयाची जी चकली असते ती वापरलेली। त्यानंतर आपल्याला गरम हे पीठ यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि बाकीचं राहिलेलं परत झाकून ठेवायचं, कारण की थंड होऊ नये म्हणून आपण परत झाकून ठेवणार आहे। आणि व्यवस्थित दाबून हा साचा भरून घ्यायचा आहे। व्यवस्थित सेट करून घेते मी, बघू शकता या पद्धतीने सेट करून घेतलेला आहे। जर तुम्हाला साचा विकत घ्यायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तर तुम्ही तिथून घेऊ शकता। तर इथे बघा आपण आता हे साच्यामध्ये व्यवस्थित भरून घेतलेले आहे। नंतर मी तुम्हाला कुरडई काढून दाखवते। बघा व्यवस्थित एकदम मस्त अशी कुरडई आपली इथे तयार होते। खूप मस्त झालेले आहे बघा, किती पांढऱ्या शुभ्र आणि एकही तार तुटत नाही आहे। ह्या पद्धतीने जर तुम्ही कुरडया बनवल्या, जर कोणी बिझनेस करत असेल त्या बायकासुद्धा ह्या कुरडया बनवू शकतात। एकदम सोपी पद्धत आहे ही कुरडई बनवायची। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बघा किती पांढऱ्या शुभ्र एकसारख्या मस्त अशा आपल्या इथं कुरडया तयार झालेल्या आहे। आणि आता ह्या आपल्याला 1 दिवस छान अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे। नंतर आपल्याला ह्या वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते 1 दिवसानंतर एकदम मस्त अशा वाळून व्यवस्थित तयार झालेले आहे। आणि ह्या वर्ष ते 2 वर्ष हमखास टिकतात। एकदा बनवून ठेवल्या तर तुम्ही 1 ते 2 वर्ष हमखास खाऊ शकतात। अशा कुरडया इथे आपल्या तयार झालेल्या आहे, व्यवस्थित वाळलेल्या। वाळल्यानंतर त्या जर व्यवस्थित वाळल्या तर त्या फुगतात पण छान, म्हणून आपल्याला ह्या 1 ते 2 दिवस तुम्ही उन्हामध्ये वाळू शकतात। आणि आता आपण ह्या तळून घेऊ। आता तळण्यासाठी बघा इथे तेल मी ठेवलेले आहे, त्यामध्ये थोडासा कुरडईचा तुकडा टाकलेला आहे, तर त्यावरती लगेच ती फुगून वरती आलेली बघा। आता असं करून आपण सर्व कुरडया यामध्ये तळून घेऊ। आणि हे बघा घालता क्षणी कुरडई 3 ते 4 पट फुगते, तुम्ही बघू शकता। आकार तशाच पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या दिसत आहे आणि एकदम मस्त वाळवणीची आपली ही रेसिपी तयार झालेली इथे। तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणीला ही शेअर करा, त्यांना पण ह्या उन्हाळ्यामध्ये जर कुरडई तुम्हाला बनवायची असेल तर त्यांना शेअर करा, म्हणजे त्यासुद्धा ह्या पद्धतीने सोप्या पद्धतीने कुरडया नक्कीच तयार करतील। तर आता तुम्हाला रेसिपी आवडली तर ही नक्कीच ट्राय करून बघा आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच मी वाळवणीच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीत घेऊन येत असते आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत रेसिपीची जी व्हिडिओ बनवणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल। आणि बघू शकतात आपल्या इथे छान अशा व्यवस्थित मी सगळ्या कुरडया तळून घेतलेल्या आहे। बघा पांढऱ्या शुभ्र तर दिसताच आहे, सेम दुधासारखे दिसतात, तशा चवीला सुद्धा मस्त लागतात ह्या। आता आपण इथे सर्व कुरडया तळून घेतलेल्या आहे बघा, दिसायला पण खूप मस्त दिसत आहेत, तशा खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात ह्या। तर आपण ह्या काढून घेऊ आणि ही बघा टोपामध्ये मी घेतलेल्या आहे। आकाराने बघा केवढ्या मोठ्या झालेल्या आहे आणि रेसिपी आपली इथे तयार आहे। आकाराने भरपूर मोठ्या झालेल्या आहे, बघू शकतात। आधी कुरडई केवढी होती आणि तळल्यानंतर केवढी झालेली मी थोडीशी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। एकदम कुरकुरीत आपली कुरडईची रेसिपी तयार आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।